बाबा जय महाराष्ट्र. कुठून आलाय? आम्ही बीडवरनी. कोणाचे शब्द? जरांगे पाटलांच्या. आरक्षण दिल का सरकारी? हा दिल का? घेतल्याशिवाय जाणारच नाही. काय बोलताय? आणि ऊन वारा पाऊस आला तर इथं राहणार? द्यावंच लागतंय. ही भावना आहे मित्रांनो. महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यातून आले. तुम्ही मराठवाड्यात मोडता ना? पांढरवाडी तालुका जिल्हा बारामती मध्ये का? आम्ही बारामतीहून आलोय. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. हा बघा, जिकडं बघाल तिकडं हे मराठे मावळे. हे तो उद्देश एकच, मराठा आरक्षण. पाहुणं आरक्षण द्यायला लागतंय. काय देणार ना? असं तांडच्या तांड जे 100-200 नाहीत, 1000-500, 1500-2000च्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदान जवळ करत आहेत. आता तुमचं प्रत्येकाच्या मुखात एकच आहे. ए बाळांनो, ए कुठून आलाय? बीड. एकच लोक आहे. कोण आहेत? मासाहेब जिजाऊ छत्रपती आणि आपले मनोज दादा आणि मराठा सेवक चव्हाणवाडी. लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे. आम्ही बीडकर. शिक्षण क्षेत्रात किती आरक्षणाची गरज आहे? आम्हाला शिक्षण क्षेत्रात आता शिका आम्हाला 75% मिळालेलं आहे. बरं. बीड सरकार आम्हाला अजून 95%ची गरज आहे. आणि जर त्यांनी तुमचं म्हणणं नाही ऐकलं तर? म्हणणं नाही केलं तर आम्ही जोपर्यंत नाही घेतलं तोपर्यंत आम्ही इथंच मुंबई. ह्याच्या अगोदर मुंबईला आलता का? गेल्या वेळेस आलतो आम्ही मुंबईला. आणि जरांगे पाटलांनी ज्यावेळेस शब्द दिला त्यावेळेस तुम्ही कशी आता शब्द आरक्षण द्यावाच लागतंय? ओके ओके. अरे ही त्याला काय म्हणतात? त्याच्यात लहान लेकरापासून वयोवृद्ध तरुण, वयोवृद्ध माणसं, तरुण सगळेच आहेत. होय, भगवा घातलंय स्वराज्याचं निशाण. आरक्षण मिळेल का? हा 100% मिळणार ना. द्यावंच लागतंय. कुठून आलाय? बीडवरून. का आली 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 मराठ्यांची लाट आली. बाबा कुठून आलाय? तीर्थापुरी तालुका घनसांगी आणि जिल्हा जालना. जरांगे पाटलांच्या शब्दावर आलाय. आरक्षण देतील काही? द्यावंच लागतंय. किती दिवस राहणार आहे इथं? आम्ही जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तोवर साथ देणार आहे. दादा काय म्हणताय? काय नाही, काय म्हणत आरक्षण घेतले जायचंच नाही वाटतं आपल्याला. रात्री कुठं होता? रात्री इथं मैदान. त्या फडणवीस सरकारने जरी कितीही आडकाठी केली तरी मराठा बांधव रस्त्यावर उतरून मिळेल त्या परिस्थितीला तोंड देत जरांगे पाटलांसाठी कायम उभे आहेत. पाहू शकता की तरुण पिढी का आली हो, यांना उद्या भविष्याची काळजी आहे. आदरणीय फडणवीस साहेब असंच सहकार्य चालू करा, कारण मराठ्यांचा इतिहास हाच आहे. संघर्ष हा त्यांच्या 5वीला पुजलेला आहे. वेळ आणि काळ सगळ्यांना उत्तर देत असते. नेते कधीच कोणाला सोडत नसते. फडणवीस साहेब हे वेडी गबळे नाहीत, त्यांच्या मनात भावना आहेत. त्यांनी भोगलंय, त्यासाठी नक्कीच याचा विचार करा. पाहू शकताय. दादा नमस्ते, जय शिवराय.
कुठून आलाय? करमाळा, सोलापूर जिल्हा, सोलापूर जिल्हा. भगतवाडी गाव. शासनाने कसली सोय केली नाही काय म्हणतो? काय नाही पाणी भेटत नाही, जेव्हा भेटत नाही, सगळं पदर चालू आहे. सगळं पदर चालू आहे आमचं. तरीही हा संडासवाली 20-20 रुपये घ्यायला लागले. हागाय बसा तर 20 रुपये घ्यायचे, आंघोळ करा 40 रुपये घ्यायचे. फडणवीस साहेबांना फडणवीस करायचं बाहेर निघा नाही अजून. बर गेले कित्येक वर्ष मनोजदादा जरांगे पाटील हाडाची काढ होत आहेत. तुम्ही आपण लाखोच्या संख्येने येतोय. या शासनाला का आपल्याबद्दल कळवलं नाही? आता काय माहिती, शासन जरा माधुर तुमचा व्यवसाय काय? आमचा व्यवसाय शेती आहे, बिझनेस आहे. आरक्षण नाही, काय करता? तुमची मुलं किती आहेत? आता माझं पोरग 15वीला आहे. बाप म्हणून त्याला काय सांगून आलाय मुंबईला? काय सांगा, आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही म्हणले. थांबूनच राहायचं. 90% मार्क आहे त्याला, पण कुठं नाही, घरी मशी राखतो सध्या. तो काय बोलता? काय करता? शिक्षणात पर्याय नाही तिथं आम्हाला. आरक्षण नसल्यामुळे पोरं लागणार नोकरीला. 65% कामाला लागलाय. 50,000 रुपये त्याला पेमेंट आहे आणि ह्याला 85-90% पडून आता मसर राखतोय घरी. काय करायचं? शासन तर म्हणतं की हे समतेचं राज्य आहे, सगळ्याला क्षमता आहे. क्षमता कशाच आहे? आम्ही काय पाप केले? काय सुद्धा पाप केले? सगळं मराठ्याने सगळं आमदाराला निवडून दिलं हे आमची मोठी चूक झाली. याला 85% मंत्री, खासदार, आमदार, मुख्यमंत्री यांनी बसून बैठक घेऊन ताबडतोब याच्यावर निर्णय करा. आणि मुंबई लवकरात लवकर जाम होण्याची शक्यता आहे. घरातून अजून परत आमच्या गावातून आधी 4 गाड्या आल्यात, आता 6 गाड्या आज निघाल्यात अजून. आता तुम्ही इथं आलाय, काही जण मराठी बांधव घरी, तर त्यांनी भूमिका काय घेतली? सर आता घरून 6 गाड्या निघाल्यात आज. आधी 4 गाड्या आल्यात. 28 तारखेला 4 गाड्या आल्यात, आज 6 गाड्या निघाल्यात अजून गावातून. प्रत्येक गावातून 4-4, 5-5, 6 गाड्या पुन्हा निघाल्यात. आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं घरी जाणार नाही. पाऊस येऊ, पाणी येऊ, वारा येऊ, काही कुठली संपत्ती आपत्ती येऊ, तिथून मराठा हलणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. घेतल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, ही भावना आहे मराठा बांधवांची. शेवटी एक माणूस बोलणं, हजारो माणसं बोलणं, त्याला नक्कीच काहीतरी सत्यता असती. शासन मायबाप लवकर जाग व्हा. धन्यवाद.